नमस्कार, माझं नाव प्रदीप महादेव तपकर आहे. माझी सौरभगिरी सरांसकट नाही का अपॉइंटमेंट झाली. चालता वगैरे मला बसता किंवा उठता बसता काहीच येत नव्हतं नाही का. दोन्ही पाय चिटकून चालत होत नाही का. मग सौरभगिरी सरां किती वर्ष झाले तुला त्रास होता? मला कमीत कमी 8 ते 10 वर्ष मला हा त्रास होता नाही का. तुला कोणी सांगितलंच नाही तुला काय आजार आहे याबद्दल? मला आजार मला सांगितलं होता, पण ती ट्रीटमेंट तुम्ही जसं सांगितलं तसं मला कोणी सांगितलेलं नव्हतं नाही का. सौरभगिरी सरांनी तर तुम्हाला कोणी सांगितलेलंच नव्हतं नाही का. याच्यानंतर पण मनामध्ये शंका होती नाही का, करू नको करू याच्यानंतर नाही का. आयुष्य बरंच मोठं आहे नाही का. पण त्याच्यानंतर असं वाटत करू का नको नाही का, पुढं काय होणार भविष्याचं नाही का. परत तुम्ही सांगितल्यानंतर मला जरा वेगळी ऊर्जा किंवा एनर्जी आली. त्याच्यानंतर मला थोडासा विश्वास वाटला नाही का. पहिला स्वभाव असा आवडला मला कोणाच तरी नाही का. असं कॉन्फिडन्स वाटला नाही का, केलं पाहिजे ना आता नाही का. त्याच्यानंतर आणि एक स्टेजला होतं की एक तर केलं आणि नाही केलं पडून राहण्यासारखंच नाही का. किंवा चालता तर येतच नव्हतं नाही का. धरून चालायला लागलो होतो प्रॉपर मध्ये. त्यामुळं एकदम नाही का उठण्या बसण्याच्या पण लेवलचं राहिलो नव्हतो. आणि जर अजून काही दिवस केलं नसतं ना ते मग डायरेक्ट बेल्टवरच पडून राहिलो असतो नाही का. इथपर्यंत झालं होतं. त्याच्यानंतर मग आपण ऑपरेशन केलं. स्टाफ वगैरे तुमचा आहे सगळ्यात म्हणजे पहिलं ऑपरेशन झालं होतं त्याच्यात बरं वाटलं होतं नाही का. असा विषय आला. मग बराचसा कमीत कमी मला म्हणजे नाही का चालण्यामध्ये तर मला 90-100% फरक पडलेला वाटायला लागला नाही का. कारण तेव्हा चालतच येत नव्हतं मला. बरोबर आहे. चालायलाच तुम्ही शिकवलं म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर चालायला शिकलो. आता आपण इव्हन तुझा पहिल्याचा व्हिडिओ पण बघितला. त्यामध्ये आजच्या मध्ये लय फरक आहे. कारण त्यावेळेस पण नाही का ऑपरेशनच्या वेळेस पण ते बळ चालायला पण तुम्हीच लावलं जे ऍक्च्युअली मला चालायला येत नव्हतं नाही का. असं म्हणजे जन्मल्यानंतर असं वाटतं की माझा दुसरा जन्म आहे.